दिनांक 21/5/2025 रोजी उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे पाण्यासाठी घागर मोर्चा काढण्यात आला आहे। पिण्याच्या पाण्यासाठी वॉर्ड क्रमांक 3 आणि 4 मधील गावकऱ्यांनी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढलाय। महिला घागर घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाल्यात। मी गुंजोटी ग्रामपंचायत मधून बोलतोय। गुंजोटी ग्रामपंचायतच्या हद्दीत 3 व 4 वार्डातून आम्हाला वर्षानुवर्ष पाण्याची टंचाई चालू आहे सध्या। त्या निमित्ताने आम्ही तहसीलदार ऑफिस, पोलीस स्टेशन आणि पंचायत समितीला याला निवेदन दिलेलं होतं। गेले 8 दिवस झालं निवेदन देऊन, पण हे ग्रामपंचायतांना आता आम्ही रॅली करून इथे ग्रामपंचायतला आलेला आहे। तरी ग्रामसेवक व सरपंचांना विचारलं असता त्यांनी आम्हाला साडेतोड उत्तर आम्हाला द्यायला लागले। त्यांना अजून काही त्या निवेदन दिलेलं सिरियसपणा त्यांनी घेत नाहीत। त्याचे उत्तर अजून त्यांनी निर्णय घेऊ शकलेले नाहीत। म्हणून आम्ही ग्रामपंचायतला आता सध्या ग्रामपंचायतला कुलूप घातलेला आहे। जोपर्यंत त्यांनी परमनंटली कायमस्वरूपी पाणी पुरवठा आमच्या वार्डात करत नाही तोपर्यंत आम्ही ते कुलूप उघडणार नाही। जे तुम्ही मोर्चा काढला घागर मोर्चा कशाबद्दल? पाण्यामुळे काढले मी हिरीत पाणी सुरून पडले, गलीला आमच्या पाणी नाही, बारोचं पाणी नुसतं घाण आहे। कोण म्हणजे सरपंच कोणी लक्ष देत नाही का? कोणीच लक्ष देत नाही। सरपंचाला येऊन सांगितलं सुद्धा सरपंचांनी। बरं, तुम्ही आत्मदानाचा इशारा दिला, ते कोण आहे तुमचे? माझे मालक आहेत। मालकासंगड मी बी देणारी आहे तिथंच। आणि कोण बोलणार का? बोला। पाण्याचं अडचण किती वर्षापासून आहे? 20 वर्षापासून आमच्या गलीत कोष्टी गलीत टाकी आहे, ते बंद आहे। चालू आहे म्हणून ते काय करायला, ते सरपंच करायला, ते आमच्यावर दुर्लक्ष करायला। ते किती वार्ड क्रमांक आहे? आमचं 3 आहे। पाणी नाही, गलीची सोय नाही, रस्त्याला खड्डे आहे। ते आमचे पोरं गाड्या घेऊन गेल्यावर एक पोरग मध्ये पडलाय। हे बायका सगळ्या शिव्या दिलेल्या आता। हे सरपंच काय करायला ते तुम्हाला माहिती? सरपंचावाला बोर पाडून 20 वर्ष झालं, का टाकीला पाणी नाही? का तुम्ही येऊन लक्ष देत नाही? आमच्या घरापुढे एवढं पाणी आहे गुडघ्या इतकं, रस्ता का करत नाही तुम्ही? आमच्या गलीत पाणी नाही, लाईट नाही, नालीची सोय नाही, काही सुद्धा नाही, म्हणून साठी आम्ही पंचायतला मोर्चा घेऊन आलेला आहे। बघा, किती वेळ झाला तुम्ही ग्रामपंचायतमध्ये? 2 तास झालं, कोणीच दखल घेत नाही। पंचायतला किल्ली घातला होता। हां, हे आज तुम्ही निवेदन दिला आत्मदान करण्यासाठी? दिला, बरोबर। काय कारणासाठी? साहेब, आमच्या गलीमध्ये 4 पाईपलाईन आहेत आणि त्या कसा पहिली जे जुनी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनला तर थेंब पाणी येत नाही। 20 वर्षापासून ही गोष्ट आहे। माझा जन्म हा 80चा आणि मला कळत होतं, कळाल्यापासून किती मला 10 वर्षापासून कळतं की तिथं पाणीच नाही साहेब। आणि ते खाल्ल्या पाण्याला पाणी जे येणारं होतं पहिला ते बंद झाले सगळं, आणि पाणी येणार आहे काय नाही। आता काय त्या पाईपलाईनला खाल्ल्या त्याने दुरुस्ती करा, असं करा। आम्ही बरेच वेळेस त्यांना घरांना सांगितलं, त्याने काय आलं नाहीत। आणि दुसरी पाईपलाईन आहे जलसौराजची, त्या जलसौराजच्या पाईपाला असं केलं की त्याने पाईपलाईन गावच्या बाहेरून केलं। जिथं पाणी आहे तिथं विहीर मारले नाही, जिथं पाणी नाही तिथं विहीर मारले, पाईपलाईन केले, टाकी कोरडी, पाईपलाईन फेल, विहीर फेल। आणि गावात आमच्या गल्लीत 3 वार्डा व 4 वार्डामध्ये अत्यंत पाण्याचे असं बंडाळ आहे की आमचे ॲक्च्युली बाया, आई, बहीण, माझे सगळे जे गल्लीतले आहेत, माझ्या बहिणी, माझी आई, त्याने काय करले साहेब, मोठ्या टोपल्यामध्ये गहाण बारोमधलं का पाणी बघा तुम्ही, कुठं आहे ते रिकाम्याच आहेत घागरे, ते गहाण पाणी आणू लागल्यात। पायऱ्या भरपूर असं म्हणजे भरपूर पायऱ्या आहेत त्याला, आणि मोठ्या टोपल्यात बसून आंघोळ करायल्यात। आंघोळ करून उरलेलं पाणी जे आहे ते पाणी धुवायला म्हणून ठेवलेल्यात, अशी आमची परिस्थिती आहे। तिसरी पाईपलाईन 20 वर्षापासून पाणी येणार झाले आमच्या गल्लीला, 3 व 4 वार्डाला पाणी येणार झाले। काय नाही, ह्यांना ग्रामपंचायतला वारंवार वर्षापासून सांगलं तर आमचं दखल काय घेणं झालं। आज मी आत्मदान देणार म्हणजे 21 तारखेपर्यंत पाणी नियोजन करा म्हणलं होतं, त्यांनी हो म्हणले, काहीच केलं नाही। मी आज मरणार माझ्या जीवाला काय बरं वाईट झालं तरी ग्रामपंचायत जिम्मेदारी नाही। बघा, GTV मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख, तालुका उमरगा।